नमस्कार सर्वांना. अंगणवाडी परिवेशिका मुख्य सेविका हे जे पद आहेत या पदासंदर्भात वयोमर्यादेमध्ये काय बदल झाले या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचसोबत नेमकं जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि नेमका अभ्यासक्रम काय आणि तयारी कुठून करायची या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओ मार्फत मिळणार आहेत. बघा, नवीन बदल काय नेमका की अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळालाय. अंगणवाडी सेविकांना काय दिलासा मिळाला, ज्यामध्ये 45 वर्षावरील महिलांनाही मिळणार पदोन्नती म्हणजे प्रमोशन जे आहे तर प्रमोशन आता काय 45 वर्षापेक्षा ज्या महिला आहेत त्या सर्वांना आता काय प्रमोशन मिळणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ही दिलासादायक किंवा आनंदाची ही बातमी ठरलेली आहे. बघा की बातमी काय की पुणे की राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या दिलासादायक निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या नागपूर जे खंडपीठ आहे तर नागपूर खंडपीठाने पर्यवेक्षिका पदासाठी असलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा रद्द केलेली आहे. 45 वर्षाची होती तरी आता काय रद्द केली. या निर्णयामुळे अनेक वर्ष काम करूनही केवळ वयामुळे पदोन्नतीपासून दूर राहिलेल्या हजारो सेविकांना आता काय संधी मिळणार आहे. याच्यानंतर काय आता संधी मिळणार आहे की महिला व बालविकास विभागाच्या 2021 मध्ये काढलेल्या नियमानुसार 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदासाठी पात्र मानले गेले. म्हणजे ज्यांचं 45 वर्ष जास्त वय, ज्यांना अनुभव आहे अशांना काय मानलं जात नव्हतं. या नियमामुळे अनुभवी सेविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. म्हणजे ज्यांना वय सुद्धा झालंय, कामाचा अनुभव आहे, त्यांना सुद्धा इथं नाराजी व्यक्त केली. या बाबतीत काही सेविकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत काम करू शकतात. मग ती 45 वर्षानंतर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. म्हणजे महिला ज्या आहेत ते 65 वर्षापर्यंत काम करू शकता, परंतु 45 वर्षानंतर तुम्ही प्रमोशन देता, हे योग्य आहे का? तर हे योग्य नाही असं या न्यायालयामध्ये हे केलं. केवळ वयाच्या आधारावर एखाद्या क्षमता ठरवता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले. म्हणजे वय जास्त झालं म्हणजे तुम्ही जास्त सुज्ञ झाला असं न्यायालयाने म्हटलं होतं. याच्यामध्ये बघा, यामध्ये यापूर्वी नियमानुसार 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर जाण्याची संधी होती आणि त्यासाठी वयोमर्यादा किती 55 वर्ष होती. पूर्वीची महत्वाची बाब लक्षात घ्या की पूर्वीची 8 जी होती तर 10 वर्ष अनुभव सुद्धा असला पाहिजे आणि 55 वयापेक्षा अधिक ज्या महिला असतील त्या महिलांची काय प्रमोशन इथं कुठं पर्यवेक्षिके अंतर्गत होणार होतं. ती कमी करून आता काय 45 वर्ष करण्यात आलेली. म्हणजे काय 10 वर्षाचा गॅप इथे. म्हणजे ज्या महिलांची पदोन्नती 55व्या वर्षी होत होती ती आता काय 45व्या वर्षी होणार आहे. त्यांच्यासाठी ही महत्वाची काय एक आनंदजनक बातमी आहे. हे मित्रांनो इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मूळ मुद्दा की ही प्रक्रिया कधी सुरू होईल तर तत्पूर्वी की यासाठी जी काही तयारी करतात या संपूर्ण तयारी करणाऱ्या महिला भगिनींसाठी आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेची लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. बघा, ज्यामध्ये बॅचची व्हॅलिडिटी 12 महिने कालावधी, अनलिमिटेड व्ह्यू, पीडीएफ नोट्स, एक्झाम ओरिएंटेड टीचिंग असेल, एक्सपर्ट तज्ञ लोक तुम्हाला याच्यामध्ये असतील. महत्वाचं म्हणजे काय या बॅच सोबत तुम्हाला जे काही आपलं मार्केटमध्ये असणारं पुस्तक आहे या पुस्तकाची ई बुक पीडीएफ तुम्हाला काय या ठिकाणी संपूर्ण प्राप्त होणार आहे. हार्डबुक साठी सुद्धा काही कोणाला अडचण प्राप्त करायचं असेल 73 87 50 5802 हा नंबर आहे. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता. नवीन पुस्तकाची आवृत्ती आता जे काही जून महिन्यामध्ये आपली सर्वांपर्यंत उपलब्ध होऊन जाईल. बुकिंगसाठी या नंबरवर कॉल मेसेज करा. चला, आता नेमका यासाठी अभ्यासक्रम काय बघा. याचं स्वरूप जर आपण बघितलं, एकूण तुम्हाला काय 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी या ठिकाणी विचारले जातील आणि वेळ असेल 2 तास. 2 तासामध्ये काय तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्नाची विभागणी बघितली आपण की पदवीपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये हे असतील, ज्यामध्ये इंग्रजीवर तुम्हाला 10 प्रश्न असतील, मराठीवर 10 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानावर 20 प्रश्न आणि आयसीडीएस योजना आणि कायदे म्हणजे कोणता तांत्रिक घटक त्या तांत्रिक घटकावर 20 प्रश्न म्हणजे काय 40 प्रश्नांसाठी असतील. त्यानंतर पोषण अभियान हा घटक सुद्धा काय 10 मार्कासाठी 10 क्वेश्चन आहेत 20 मार्कासाठी. गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर 20 प्रश्न विचारतील आणि संगणक ज्ञानावर तुम्हाला काय 10 प्रश्न 20 मार्कासाठी. म्हणजे एकूण या ठिकाणी तुम्हाला काय 40 क्वेश्चन जे आहेत बघा, 40 क्वेश्चन म्हणजे 80 मार्क तुम्हाला काय तांत्रिक घटकावर इथं प्रश्न विचारल्या जाणार आहेत. संपूर्ण घटकांची तयारीसाठी बॅच आपली जी आहे ही संपूर्ण बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू झालेली आहे. मागची जी काही भरती झाली या मागच्या भरतीचे रिझल्ट बघता किंवा हे जर बघता आपल्याला या बॅचचे संदर्भ लवकरच विचार करायला पाहिजे. बघा मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नितपणे अभ्यास करा.